आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात खत लिंकिंग दरवर्षीच होते. यावर्षी देखील सर्वत्र रासायनिक खतांची लिंकिंग सुरू आहे. खत लिंकिंग प्रकरणी कोरोमंडल कंपनीच्या विरोधात आवश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य सरकारने खताची लिंकिंग बंद करण्यासाठी ठोस उपाय करावेत, अशी मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. विमा कंपन्यांना हप्त्यापोटी 1000 कोटी रक्कम राज्य सरकारने वेळेत न दिल्याने भरपाई थकल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली. यावेळी विरोधकांच्या प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी विविध विषयांवरील विरोधकांचे मुद्दे खोडून काढले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर 2 वर्षांपूर्वी संचालक मंडळ नियुक्त झाल्यानंतर बाजार समिती विविध गैरव्यवहारांनी चर्चेत आली होती. या गैरव्यवहारांच्या चौकशीचा निंबाळकर समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात असताना आता नव्याने चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती पणन संचालक विकास रसाळ यांनी स्थापन केली. सांगली जिल्ह्यात मे महिन्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू झाल्यामुळे ओला चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध झालाय. जिल्ह्यात जून महिन्यात 15,63,271 लिटर दररोज दूध संकलन झाले. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात 1,14,612 लिटरने दूध संकलन वाढले. दुर्गम आदिवासी भागातील पिंपरवाडी तालुक्यातील पहिले नाचणी ग्राम होणार आहे. प्रथमच एकाच गावात 17 प्रकारच्या नाचणीच्या बियाण्यांची पेरणी झाली आहे. भविष्यात पिंपरवाडीत नाचणीचे 17 प्रकारच्या बियाणे बँक तयार होणार आहेत. ग्रामीण भागात अलीकडच्या काळात खिलार बैलांच्या रील्सचा ट्रेंड वाढतोय. त्याच्या फॉलोअर्सची संख्याही लाखोंनी वाढल्याने अशा रील्स निर्मितीचे प्रमाण वाढले. खिलार बैल हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रसिद्ध गोवंश आहे. खिलार बैलाचा रुबाबदार देह, त्याचे काळे खूर, लांब सडक शेपूट आणि त्याची चाल यामुळे ते खूप आकर्षक दिसतात. त्याची ही सौंदर्यदृष्टी आकर्षक वैशिष्ट्ये रील्समध्ये प्रभावीपणे दाखवली जातात. चंद्रपूरचे वादग्रस्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सादर केलेल्या 4 कोटी रुपयांच्या कृषी अवजारे बँक प्रकल्पाबाबत आमदार अभिजित वंजारी यांनी गंभीर तक्रारी केल्यात. त्यांनी या संदर्भात चंद्रपूरचे पालकमंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्तांना पत्र लिहिलंय. श्री तोटावार यांनी केंद्र आणि राज्याच्या निकषाप्रमाणे प्रस्ताव सादर केला नाही. प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यतेमधील अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाले असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार वंजारी यांनी केली आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने राज्यासह देशात अंड्यांचे दर चांगलेच तेजीत आहेत. या क्षेत्रातील जाणकारांच्या मते अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीबरोबरच दक्षिणेत कुक्कुट मर्तुकीच्या वाढत्या प्रमाणामुळे उत्पादकता कमी झाल्याने तेजी अनुभवली जाते. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.